खाणार ये लोक डबा? शी बाबा, भुकेनं पोटात कावळं ओरडायला लागलेत. गोपीनाथ, ओ गोपीनाथ तर राहिले. ओ त्या अक्केला फोन करून विचारा डबा कुठपर्यंत पोहोचला. वाईच कळ काढ की, ते काय फोन करून होम डिलिव्हरी देणार हॉटेल आहे काय? नाही मग एक काम करा, जावा तुम्हीच डबा घेऊन या. जावा लवकर, डबा घेऊन या पटपट. नाही मी नाही जाणार. का तोंडावर सांगा की त्यास मी समोर जायला घाबरतोय म्हणून. कशाला नाव घेतलंयस? तीच आली. बया आज हिला पाठवलंय होय आमचं दर्शन व्हावं म्हणून. अक्काच्या लेकी आळी पाळीने डबा घेऊन येतात काय कुणाच ठाऊक. जरा गप्प बस की. त्या अर्चूला बोलली तशी हिला बोलू नको, नाही तर ही कच्ची खाईल तुला आणि मला, आणि वरनं ढेकर बी नाही द्यायची. आली आली आली. बरं आसमी जरा ऐक की. नाही म्हणजे कसं आहे, तुम्ही लोक आमच्यासाठी फारच करताय, म्हणजे लयच करताय. इकीच्या शिक्षणाचा खर्च आहे, हे डबा पोहोचवणं आहे, फारच करताय. म्हणून तुमच्या काळजीपोटी सांगते हो, आरचूला जरा आवर. कसं आहे तिचं लग्नाचं वय उलटून चाललंय ना. कसं आहे घट्ट मिठी मारून गावभर गाडीवरनं फिरणं बरं दिसत नाही. अशानं स्थळ कशी येणार ना. आणि उगं काही भलत असेल तर झालं म्हणजे बया नकोच ते. जरा काळजी घे. डोसक्यावर पडले का काय तू? काय बोलू नको म्हणलेलं तरी बोलतीये. आणि बोलायचंच होतं तर डबा आधी घ्यायचा मग बोलायचं. डबा नाही द्यायची ती. हा बोल. ऐक की, आज तांबड्या पांढऱ्या नाहीयेत. मग डबा नको आहे का? नाही तसं नाही. डबा पाहिजे पण तिघांचा डबा असेल ना, तर आपण एकत्र डबा खाऊयात. तू काय खाऊन येऊ नकोस. अंतनाया ती कोल्हापूरला गेल्या. हा हा. चिडण्याऐवजी हसाले म्हणजे एकदम डेंजरस होणार. जरा जपून. तायडीबद्दल दिलेल्या सल्ल्यासाठी मंडळ आभारी आहे, पण तायडीची आणि तिच्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका. आमच्या आईला त्रास द्यायसाठी, तिला फसवायसाठी रोज काही ना काही तर हुडकून काढायची घोर काळजी तुम्हाला असतेच की. त्यामुळं तायडीची काळजी तुम्ही करू नका. आणि अजून एक गोष्ट, आता जेवण बनवायची तसदी नाही, मस्त बसून जेवाय मिळणार आहे. तर जनाची नाही तर मनाची म्हणून ह्यो डबा रोज परत करताना स्वच्छ घासून परत द्यायचा काय. आणि तिसरी गोष्ट, आता तू तायडीबद्दल सल्ला दिलास का नाही, तसाच सल्ला तुझ्या आईने तुला योग्य वयात दिला असता तर कदाचित तू स्वभावाने अशी झाली नसतीस. यास्मीला काय झालं म्हणायचं? हा, मला वाटलेलं कायम गतकाचं भांडल, रागवल, बोलल, पण हिनं तर काहीतरी वेगळंच केलं. हसत हसत गेल्या.
जेव्हा माझा दिस येईल ना, तेव्हा आज जितकी हसलीस त्याच्या 10 पट रडशीलास मी. ठसक्या ऑन अ डेट विथ लवंगी मिरची. हाय. हे सगळं काय? हे हे तुझ्या वेलकम साठी काय तर स्पेशल. स्पेशल हा. का? तू तांबड्या पांढऱ्या संघ जेवणार होताच की, आता माझ्या संघ जेवणार आहेस. स्पेशल काय त्यात? स्पेशल म्हणजे त्या दिवशी पिकनिकला तुला जेवताच नाही ना आलं, तुझा मूड गेलेला, म्हणून त्याची भरपाई म्हणून आजचं हे जेवण. असो, तू बस की. अगं बस, जेवता जेवताच बोल. बर चाल. कर सुरू. नाही आधी तू खा, मग मी खाईन. आम्ही सगळं जेवण संपवलं तर? असं झालं ना तर तुझ्या चेहऱ्यावरच्या समाधानानंच माझं पोट भरेल. पहिल्यांदाच आपण असे एकत्र जेवलोय ना. आज हे दोघच यांचं आधीच ठरलं होतं की काय? आजचा दिवस तुझा. माझा नाही, आपला. आपण दोघं बी जेवणार आहे ना. आजचा दिवस आपला. दिवस म्हणजे तारीख आणि तारीख म्हणजे डेट ना. निशी. काय तेच काय? कसं झालंय? बाप लय भारी. तुम्हाला सुखाने नाही जेवू देणार मी. आहा, रस्ता काय झणझणीत झालाय. काय जगात तोडच नाही याला. अक्का का कुछ जवाब ही नहीं. क्या बात है. आहा. ऐका आता, मी एवढा डबा घेऊन आले त्याचं काहीच नाही. अरे तेरा तो कुछ सवाल ही नहीं इसमें. लय भारी झाले काय? लयच भारी झालाय.
विषय end. आई वाव, किती छान दिसताय दोघं एकत्र जेवताना. आणि निश्चित तर या एकदम सवाल जवाब करके शायरी सुरू. हा सॉरी, मी डिस्टर्ब केलं का? नाही, अगं, तू कोल्हापूरला जाणार होतीस ना? हो, जाणार होते पण नाही जावं लागलं. वाव, काय मस्त वास येतो यार जेवणाचा. जेवण तर भरपूर आहे पण प्लेट्स 2च आहेत. ओ, पण मग माझ्या बरोबर शेअर करायला चालेल ना तुला? चालेल की, पण सगळंच नाही. मी जेवणाबद्दल बोलते. अगं, मी बी जेवणाबद्दलच बोलायला लागले. मी खुर्ची आणतोय. वाव, थँक्यू. अगं, रस्सा झेपल का तुला? लई तिखट आहे. मला असाच रस्सा आवडतं, एकदम झणझणीत. तुला यो झेपायचा नाही त्यामुळे ट्राय करू नको. न जेपणासारखं काय त्यात? अस्मी खाऊ शकते तर मी पण खाऊ शकते. हळू 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 सांगितलं ना नाही झेपणार. पाणी पाणी हळू पाणी. सांगितलेलं नाही झेपणार. सावकाश सावकाश सावकाश. अगं, सॉरी काय त्यात? तू बोल नको बघू. शांत हो, शांत. हळू हळू हळू. वर बघ हळू. मला वाटतं हिला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. मी घेऊन जातोय. हा, लवकर जा. आणि हा, फोन करून कळव काय होतंय ते. हा, उठ. चल. हळू. सावकाश. काय नाही. बोल सोहम. हळू सावकाश. ठीक आहे, सरबत घे. यांनी बरं नाही वाटलं तर मग डॉक्टरकडे जाऊ आपण. हा, सावकाश. बरं वाटतंय का अजून त्रास व्हायलाय? जीभ जळतीये. एक मिनिट. ठीक आहे, हे खा. थोड्यावर जिभेवर ठेव. ते बरं वाटेल. घे, जिभेवर विरघळू दे. हा,
मला हवं होतं तेच केलं मी. तुम्हाला जेवण नाही एन्जॉय करू दिलं. तुझं लक्ष अस्मीवरून माझ्याकडे फोकस केलं. ओके ना? सॉरी निशी, माझ्यामुळे तुमचा जेवणाचा प्लॅन स्पॉइल झाला. सो सॉरी. अगं नाही 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 नाही, ठीक आहे, एवढं काय चालायचंच. पुढच्या वेळेस काळजी घे बाई. कसं आहे, लवंगी मिरचीचा ठसका सगळ्याच नाही झेपत, आणि बर्फीला तर नाहीच नाही. काय हॅलो, काय ग एवढा वेळ लावलास फोन उचलायला? सगळं ओके आहे ना? अरे चार्जिंगला होता फोन. अजून तरी ओकेच आहे सगळं. तू बोल, आईंची तब्येत कशी आहे? बरी आहे आता. आता हॉस्पिटल मधनं घरी आल्या ना, जरा बरं वाटतंय. आणि तुला भेटायची बी लई इच्छा झाली तिला. मला वय, आणि रागण नाही बरं का. तिचा राग गेलाय तुझ्यावरचा. मला बी त्यासनी भेटायची इच्छा आहे. पण काय करणार, मम्मी नाही भेटू द्यायची. आणि मी तसा प्रयत्न जरी केला तरी मम्मी लई चिडला येईन. माहिती आहे मला, या आई आणि सासूबाईच्या भांडणामुळे ना सगळं हुत्याचं नव्हतं झालं. कधी हे दिवस संपणार आहेत कुणास ठाऊक. मुद्दा कधी कधी वाटतं ना, तू शांत हो. वय, आपण दुसरं करू तरी काय शकतोय. शांतच राहायचंय आता. यस, मी आता तुझीच वाट बघत होतो मी. हॅलो मुग्धा, मी तुला नंतर कॉल करतो. बाय. बाय. अगं ऍक्च्युली मला एका मीटिंगला जायचंय. बिंदास जाऊन ये, मी हा येत. थँक्स बिंक्स म्हणलास तर आल्या पावली परत जाईन मी. बरं बाई, नाही बोलत. बरं ऐक, आईला सकाळची सगळी औषधं दिलेली. दुपारची काय काय घ्यायची तिला सांगितले. आणि जर काही नाहीच समजलं तर मला कॉल कर. बाय. चल येतो मी. हा. आई आई मी आलोच. काय लागलं तरच मी आहेच. आणि काय आणायचं असेल तर मला फोन कर. अरे तू जा रे, काय लागलं तर आम्ही आमचं बघून घेऊ. होय का नाही काकू? चल येतो मी, काळजी घे. काकू, आईनं तुमच्यासाठी डिंकाची आणि शेंगदाण्याची लाडू पाठवल्यात. अगं काय गरज आहे त्याची? मला फक्त तुला भेटायचं होतं. सोहमनी कळवल्यावर तू लागलीच निघून आलीस. लई बरं वाटलं बघ. ह्या समजायची काही गरज नाही अगं. असं कसं काकू, तुम्ही ऍडमिट होता तरी आईला जेल मधनं सोडवायसाठी तुम्ही सोहमला पाठवलं. हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. अगं त्यात काय एवढं? तिला काय कोणी बी मदत करेल. आणि आपण काय लांबचे आहे वय? आणि आपल्या माणसांसाठी आपणच नाही करणार तर कोण करणार ग? काकू, आव तुम्ही उभ्या कशाला राहिल्या? बसा की. या या या, बसा तुम्ही. बस. अस्मे, आता ना मला माझा काही भरोसा वाटत नाही बघ. काकू नाही थांब, मला बोलू दे. मुग्धा आणि सोम मध्ये जीव अडकलाय ग. आणि त्यांचा संसार पुन्हा सुरू होण्यासाठी निर्मला संघ सगळे हिशेब चुकते करायचे आहेत मला. आणि त्यासाठी मला तिला भेटावं लागेल.
मला मदत करशील ना ग? काकू तुम्ही जेव्हा जेव्हा समोरासमोर आलाय तेव्हा भांडलाय. अगं आता असं नाही व्हायचं. हे हे हवं तर शेवटचं समज. नाही म्हणू नको अस्मी, करशील ना ग मदत?